नमस्कार मंडळी. आपल्या उत्तम अभिनयामुळे सगळ्यांची मनं जिंकणारे दिग्गज अभिनेते म्हणजे अशोक सराफ. फक्त विनोदच नाही तर गंभीर भूमिकाही उत्तम वठवणाऱ्या अशोक सराफांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच त्यांना कलाविश्वात कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भरभरून भाष्य केले. अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधील अनेक आठवणी सांगितल्या. एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांचा भीषण अपघात झाला होता. यावेळी अपघातातून ते कसे वाचले याची आठवण यावेळी त्यांनी सांगितली. अशोक सराफ म्हणाले, मी 3 दिवस सलग दिवस-रात्र शूटिंग करत होतो. त्यावेळी मी एका हिंदी प्रोजेक्टचं शूटिंग करत होतो. त्यानंतर मला कोल्हापूरला जायचं होतं. माझ्या दुसऱ्या एका सिनेमाचा मुहूर्त होता. तो प्रोड्युसर मला म्हणाला की हा सेट पुन्हा लागणार नाही. तुमचा एक सीन बाकी आहे, तो शूट करा आणि तुम्ही जा. मी त्यांना म्हटलं की मला सकाळी कोल्हापूरला पोचायचं आहे. तर ते म्हणाले की तुम्ही ट्रेनने नका जाऊ, मी हवं तर तुम्हाला कार देतो. मी कारने कोल्हापूरला जात असताना पुण्याजवळ माझा अपघात झाला. त्या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला होता. पण माझ्या अंगातून रक्ताचा थेंबही निघाला नाही. वेगाने गाडी ट्रकवर आदळली होती. त्या अपघातात गाडीचा दरवाजा उडून मी सीटसहित बाहेर फेकलो गेलो. अनेक जण तेथून गेले पण कोणीही मला ओळखलं नाही. एका बंगाली माणसाने मला ओळखलं. तेव्हा लोकांनी मला उचललं आणि एसटीमध्ये बसवलं. माझ्या मानेला फ्रॅक्चर झालं होतं. पुण्यातील ससून रुग्णालयात मला दाखल केलं. पण पोलीस केस असल्यामुळे कोणीही लक्ष देत नव्हतं. एका पंजाबी बाईने मला ओळखलं आणि तिने पुणा गेस्ट हाऊसमध्ये फोन केला आणि माझ्या अपघाताबद्दल सांगितलं. तेव्हा अजय सरपोतदार आला आणि त्याने मला दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं. म्हणून मी वाचलो. 3 दिवस मी बेशुद्ध होतो. या संपूर्ण प्रसंगानंतर मी स्वामी समर्थांचा भक्त झालो. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही या घटनेचा उल्लेख केला आहे. या अपघातात काही दिवस अशोक सराफ यांची स्मरणशक्तीही गेली होती, असं सचिन यांनी लिहिलं आहे.